नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5ची. आणि नुकतेच जे घराबाहेर पडले ते म्हणजे योगिता आणि निखिल. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत निखिल दामले अशी. हाय, कसा आहेस? नमस्कार, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. तुझं सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये खूप स्वागत आहे. तुला जेव्हा बिग बॉस मराठीमध्ये विचारलं होतं तेव्हा तू असं काही ठरवून आतमध्ये गेला होतास का? ठरवून म्हणजे बिग बॉस मराठी हा एक चॅलेंज होता माझ्यासाठी, एक ॲडव्हेंचर होतं आणि एक असा एक्सपिरियन्स होता जो मला घ्यायचाच होता. तो इनफॅक्ट मला असं वाटतं की जर का अपॉर्च्युनिटी कोणाला येत असेल तर त्याने ती सोडू नये, ती घ्यावी, ते करावं. कारण खूप ट्रॉफी तुम्ही जिंकाल हे तर झालंच, तुम्ही चांगले खेळलात तर, पण चुकून माकून नाही जिंकू शकलात ट्रॉफी, कारण ट्रॉफी हा एकच सदस्य जिंकणार आहे. तरीही तुम्ही अनेक गोष्टी जिंकू शकता, तुम्ही छान माणसं जिंकू शकता, छान आठवणी जिंकू शकता, छान गोष्टी शिकू शकता, अनेक ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यभर तुम्हाला त्या युजफुल राहतील. अशा गोष्टी आहेत त्या. करेक्ट. म्हणजे कुठेतरी एक माणुसकी शिकण्यासारखं देखील आहे या गेममध्ये असं तुला वाटतंय. तर मला तुला एक आवर्जून प्रश्न विचारावा वाटेल की हा सगळा तुझा जो प्रवास सुरू होता 2-3 आठवडे त्याच्यात म्हणजे आम्ही प्रेक्षकांकडून किंवा एकंदरीत बघितलं की तू फार दिसत नव्हतास. तेव्हा तुझं असं काही ठरलं होतं का की मी आधी ऑब्झर्व करणार आहे किंवा काय, ती तुझी स्ट्रॅटेजी काय होती? मला मुळात अजिबात खोटं खेळायचं नव्हतं. एखादी गोष्ट दाखवायची म्हणून करायची नव्हती की बाबा मी दिसलो पाहिजे, मी ऑडियन्स बघा बघा मला बघा असं 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 माझं ते स्वभावात नाही, मला बघा करणं. त्याच्यामुळे जसा मी आहे तसा मी राहणार, जे माझं मत आहे ते मी माझ्या पद्धतीने मांडणार आणि मी माझा गेम माझं डोकं लावून खेळत राहणार, हाच हेतू होता. आणि खेळत असताना मी लोकांना दिसतोय का, मी काय, म्हणजे त्याचा विचार फार डोक्यात मी आणला नाही. मी फक्त काय, प्रत्येकाचा एक मार्ग आहे त्या गेममध्ये, कुठलाच मार्ग स्पेसिफिक नाही आहे, कुठलाच ठरलेला मार्ग नाही. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार, आपल्या हिशोबानुसार एक मार्ग पकडतं आणि तो एक मार्ग चालत राहतं. आणि त्यातला कुठला तरी एक मार्गच असा आहे की जो तुम्हाला ट्रॉफीपर्यंत घेऊन जातो. बाकीचे सगळे मार्ग कुठे ना कुठेतरी येऊन संपतात. पण कुठला तरी एकच मार्ग बरोबर आहे, बाकीचे मार्ग वाटेत कुठेतरी संपणार आहेत, म्हणून आपण कुठला मार्गच निवडायचा नाही असं नाही होऊ शकत. काहीतरी करा, कुठला तरी मार्ग निवडा, तुम्हाला योग्य वाटतो तो निवडा, पण निवडा. तसा मी माझा एक मार्ग निवडला आणि माझा मी मार्ग चाललो. येस, डेफिनेटली भाऊच्या धक्क्यावरती आणि ह्याच्यावरती काही गोष्टी होत्या ज्या माझ्या लक्षात आणून दिल्या गेल्या रितेश सरांकडनं, की ज्या मी समजून घेऊन त्याच्यावरती काम केलं असतं. आत्ता जो शेवटचा झाला त्याच्यावरती काम केलं असतं तर कदाचित मी आणखीन काही आठवडे राहू शकलो असतो, पण वेळ संपली होती तोपर्यंत आणि गेलेली वेळ नाही येत ना परत. त्यामुळे तशातला तो मुद्दा आहे. भाऊच्या धक्क्यावर एक भाऊनी तुला एक वाक्य बोललं की आपल्याला 2 जुळे भाऊ दिसतात, ते म्हणजे निखिल आणि दामले. तर हे ऐकल्यानंतर तुझ्यात तू काय चेंज करायचा ठरवला होतास किंवा त्या क्षणी तुला काय वाटत होतं? रितेश सरांनी फक्त हेच नाही सांगितलं, तर ते कशामुळे आहे हेही त्यांनी सांगितलं, की एक ह्या टीमबरोबरचं संभाषण आणि त्या टीमबरोबरचं संभाषण, ह्या संभाषणातनं निर्माण झालेला तो टॅग होता. त्यामुळे मला माहिती होतं की हा टॅग पुसण्यासाठी काय करायचं ते. कारण तोपर्यंत ते क्लिअर होतं, तोपर्यंत माझी साईड मी पिक केलेली होती, माझ्या साईडनीच मी खेळणार होतो, माझ्या माणसांसाठी आणि स्वतःसाठीच मी खेळणार होतो, हे उघड होतं. त्याच्यामुळे मला फक्त मी जे करतोय ते हायलाईट करून खेळायचं होतं. त्यामुळे तो टॅग पुसणं आणि हे माझ्यासाठी प्रायोरिटीवरती होतं आणि तो कसा पुसायचा हेही मला माहिती होतं. फक्त होतं कसं, एखादी गोष्ट आपल्याला भाऊच्या धक्क्यावर बोलली जाते, ती आपली चूक दाखवण्यासाठी असते, पण लोक, घरातली सदस्य त्याचा वापर करतात तुम्हाला खिजवण्यासाठी, तुम्हाला डिमॉरलाइज करण्यासाठी. ते मला होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे
एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवरून आपली टीका करू शकते, तर आपणच त्या गोष्टीवरून स्वतःचीच टीका केली तर समोरचा काय टीका करेल. वेअर इट लाईक अन आर्मर. तुम्हाला जर का एखाद्या गोष्टीवरनं बोललं जात आहे, म्हणजे आता म्हणता ना की तू मूर्ख आहेस का. हा मी मूर्ख आहे पण माझं ऐक, असं म्हणण्यासारखं आहे. हा ते ठीक आहे, ते आहे मी मूर्ख चल, पण माझं म्हणणं ऐक, असं म्हणण्यासारखं आहे. ते तुम्हाला करायचं ना माझी टीका, बिनधास्त करा, मला त्याच्याने काही फरक पडत नाही. बरोबर आहे. सध्या तुला म्हणजे आपल्या या घरामध्ये टीम ए आणि टीम बी असे 2 ग्रुप ऑलरेडी पडले आहेत. तर सुरुवातीला असं कुठेतरी जाणवत होतं की नक्की तू कोणत्या टीममध्ये आहेस, किंवा काही समजत नव्हतं आम्हा प्रेक्षकांना देखील. तर फायनली तू म्हणजे कोणत्या टीममध्ये जास्त सपोर्ट करतोय सध्या, किंवा तू ज्याच्यातनं खेळत होतास? मी माझं जे होतं की एका बाजूला एक मला टीम दिसत होती, एका बाजूला मला टीमच दिसत नव्हती पहिल्या आठवड्यात. त्यामुळे कुठल्या टीमचा भाग आहे हे हा मुद्दाच नव्हता, कारण टीम एकच होती, दुसरीकडे टीमच नव्हती. ती टीम अजून बनायची होती. टीम बी जी आमची होती ती बनायची होती पहिल्या आठवड्यात. सगळे चाचपडत होते, सगळे थोडंफार लक्षात घेत होते की काय खेळ आहे, कसा खेळला पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो ग्रुप तो बनला होता. आणि मी त्या टीम बीचाच सदस्य होतो पहिल्यापासून. मी टीम एचा सदस्य कधीच नव्हतो शेवटपर्यंत. टीम बीचाच मी सदस्य होतो. फक्त टीम ए मधल्या एका व्यक्तीला मी खूप आधीच सुरुवातीला एक शब्द दिला होता की तो शब्द पाळणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. तो कुठल्याही टीमचा असू दे, तो शब्द आपल्या मित्राचा असू दे किंवा आपल्या शत्रूचा असू दे, तो शब्द आहे तो पाळला पाहिजे. त्यामुळे तो शब्द पाळत असल्यामुळे कदाचित लोकांना असं वाटत असू शकतं की हा नक्की कुठल्या टीमचा आहे. पण हे क्लिअर आहे की मी हा एक टीम बीचाच सदस्य होतो आणि टीम बीचाच सदस्य राहीन. फक्त शब्द होता त्या बाजूला, एवढंच. बरं. आता मी म्हणजे आता खूप सारे टास्क झाले, खूप छान झाले. तर त्यातला तुझा असा तुला कोणता वाटतो की हां, मी ह्याच्यात माझं 100% दिलं होतं, बाकी रिझल्टचं मला माहिती नाही आहे, पण माझ्या ह्याच्यात मी ह्याचं 100% खेळलोच होतो? 2 टास्कची मी तशी नावं घेईन. एक बोटवाला टास्क आणि एक बेबीवाला टास्क, की ज्याच्यामध्ये मला नाही वाटत माझ्याकडनं फार काही चुका झाल्या. तुला आता तू खूप आधीच घराबाहेर पडला आहेस असं कुठेतरी फील होत असणार आहे. तर तू असं काही म्हणजे ठरवलं होतंस का की अजून काही आठवडे मी असतो तर नक्कीच मी माझ्या ह्या गेममध्ये चेंज केला असता, किंवा तेव्हा तुझ्या डोक्यात काय सुरू होतं? स्वभावात बदल करणं शक्यच नाही आहे माझ्यासाठी. स्वभाव शांत आहे तर तो शांतच राहिला असता. पण मतं मांडणं आणि आपल्या मित्रांना दुजोरा देणं, त्यांनी एखाद्या योग्य गोष्टीसाठी जर का स्टँड घेतला असेल तर त्या योग्य गोष्टीसाठी आपणही स्टँड घेणं, आपणही तितक्यात स्ट्रॉंगली स्वतःला प्रेझेंट करणं, वाद न घालता, अपमान न करता, पण स्ट्रॉंगली. ह्याचा जो ताळमेळ साधला पाहिजे, तो ताळमेळ कसा साधायचा हे मला लक्षात आलं होतं, पण तोपर्यंत वेळ गेली होती. करेक्ट. सध्या म्हणजे भाऊंकडनं आपल्याला ऐकायला मिळतं की हे म्हणजे आता आपण कालच्या झटक्यात जेव्हा ऐकलं की बी टीम म्हणजे बोरिंग, तर तुला खरंच असं वाटतं का की जेव्हा तुम्ही ते पिकनिक वगैरे एकत्र बसायचात, तर तुला काय वाटतं, खरंच तुम्ही बोरिंग करत होतात का, किंवा तुमचं काय इंटेन्शन वेगळा होता? आमच्या टीम बीमध्ये आम्हाला उगाचच वाद घालायला आवडत नाही. उगाचच कोणाला तरी घालून पाडून बोलायचं, अपमान करायचा, हे आमच्या कोणालाच आवडत नाही. हां, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललं तर त्याच्या अगेन्स्ट उभं राहायचं, अन्यायाच्या विरोधात करायचा, किंवा आपल्याला जो चांगला मुद्दा आहे त्या मुद्द्याला डिफेंड करायचं, हे तर करायचंच आहे. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा एक आयुष्य आहे. वादांच्या आणि भांडणाच्या व्यतिरिक्त सुद्धा एक आयुष्य आहे. आणि कधीतरी एखाद्याला असं होऊ शकतं ना की बाबा मॉरली डाऊन होऊ शकतो, एखादा माणूस इमोशनली वीक होऊ शकतो, घरच्यांची आठवण येऊ शकते, काही होऊ शकतं त्या घरात. अशा वेळी आपली माणसं आपल्या जवळ असतील, ती आपल्याला बूस्टअप करत असतील, आपल्याला आपला मोराल अप करत असतील, आपल्याला हसवत असतील, तर त्यात काही गैर नाही आहे. आणि तेच आमच्याकडनं होत होतं. फक्त
आमचं कदाचित असं झालं असेल की कदाचित आमचं तेवढंच होत होतं म्हणून आमच्यावरती तो टॅग पडला आणि आम्ही त्याच्यावरती विचार करून हेही ठरवलं की बाबा असं नाही व्हायला पाहिजे. करू आपण, पण त्याचं एक प्रमाण पाहिजे, ते एक प्रमाणात पाहिजे. जर का आपण दिवसभर तेवढंच करत राहिलो तर ते चुकीचं आहे. करेक्ट. आणि जेव्हा आता भाऊचा धक्का आणि होतो तेव्हा सर कुठेतरी म्हणतात की टीम एला पण नकळत म्हणजे त्यांच्याबद्दलही बोललं जातं. तर टीम ए मधला असा तुला स्ट्रॉंग पॉईंट कोणता वाटतो जो टीम बी मध्ये हायलाईट सध्या नाही आहे? टीम ए मधला सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट की त्यांना गेम माहिती आहे, त्यांना माहिती आहे काय करायचं. फक्त त्यांची इमेज बाहेर खराब होती हे त्यांना नाही कळत आहे. ते जर का त्यांचा जो टास्क आहे, टास्कच्या बाबतीत त्यांचं जे प्लॅनिंग प्लॉटिंग असतं ते काही काही वेळेला चांगलं असतं. हां, काही काही वेळेला उगाचच स्पिरिट खराब केलं जातं गेमचं. जसं बेबीच्या टास्कमध्ये त्यांच्याकडनं झालं की आडवा आडवी आणि धक्काबुक्की ही व्हायला नको होती. मी खूप प्रयत्न केला की ती होऊ नये यासाठी. वैभवसोबत सुद्धा मी बोललो की तूही करू नकोस, लोकांना तू संचालक म्हणून तुझ्या टीमला अडव. मी संचालक नाही पण तरी मी माझ्या टीमला अडवतो धक्काबुक्की करण्यापासून. धक्काबुक्की नको करायला, त्याच्यात मारामारी नको, त्याच्यात ॲग्रेशन आणि फिजिकल हे नको, कारण तो नाही आहे फिजिकल टास्क. तरी ते झालं म्हणा, त्याला काय करणार. पण काही काही आता बोटचा जो टास्क होता त्या बोटच्या टास्कमध्ये अरबाजनी ज्या प्रकारे सगळे बॉल्स आणले, आम्ही ज्या प्रकारे सगळ्या पिशव्या भरल्या, त्या गोष्टी योग्य होत्या. म्हणजे निकीनी पिशव्या चोरल्या, त्या चोरायला नको होत्या सुरुवातीलाच. त्या तिने पिशव्या चोरायला नको होत्या, पण तो मुद्दा वगळला तर बाकी आमच्याकडनं जे काय आम्ही करत होतो त्याचं जे स्पिरिट होतं ते चांगलं होतं. करेक्ट. ह्या बिग बॉसच्या घरामध्ये तुला असा सच्चा आणि खरा माणूस असं कोण वाटते जे खरेपणाने खेळत आहे? तसे तर खूप आहेत सच्चेपणाने खेळणारे, पण सगळ्यात सच्चा आणि सगळ्यात प्युअर खेळणारा असेल तर तो मला सूरज वाटतो. तर म्हणजे सध्या तू वोट सूरजला करणार आहेस आता घराबाहेर आलेस तर? टीम बीच्या सर्व सदस्यांना माझा पूर्ण सपोर्ट आहे आणि सूरजसुद्धा त्याचाच एक भाग आहे. जाता जाता तुझे जे प्रेक्षक आहेत, फॅन आहेत आपले सगळे, त्यांना तू काय सांगशील तुझ्या ह्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल देखील आणि या नवीन तुझं काही अजून पुढे सुरू होणार आहे त्याबद्दल देखील? एक बिग बॉसमधला एक सदस्य म्हणून कदाचित जर का कुठे मी कमी पडलो असेल तुमच्या अपेक्षांमध्ये तर त्यासाठी मी तुमची माफी मागतो. पण एक ॲक्टर म्हणून, एक अभिनेता, कलाकार म्हणून मी तुमचं जे काही मनोरंजन आत्तापर्यंत केलं आहे ते तसंच आणि त्यापेक्षा जास्त तुमचं मनोरंजन मी करीन ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू.